आपण पाहत आहेत महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, महाराष्ट्राचा विश्वास, जनतेचा ध्यास। नमस्कार, मी अवंतिका साळवे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। येवला तालुक्यातील मौजेलईत येथे अचानक झालेला जोरदार पाऊस आणि वादळामुळे अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीस ताराचंद बाळाराम परदेशी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून पदम फकीरा पवार, आसराबाई छबू पैठणकर, भगवान मोहन परदेशी, गणेश मोहन परदेशी आणि माणिक परदेशी यांच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। अचानक आलेल्या संकटामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत। या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संभाजी पवार यांनी तात्काळ लहित गावाला भेट देत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली। यावेळी त्यांनी बाधित कुटुंबांना धीर देत तहसीलदाराची दूरध्वनीवरील संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले। या पाहणी दौऱ्यादरम्यान बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे, माजी उपसभापती तथा संचालक ॲडव्होकेट बापू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दत्तू देवरे, दिलीप मेंगाळ, बालाजी पवार, रामनाथ कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी लहित गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नुकसानग्रस्त कुटुंबांना आधार दिला। येवला तालुका प्रतिनिधी विनोद आहिरे यांच्या रिपोर्टसह मी अवंतिका साळवे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, येवला। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7, महाराष्ट्राचा विश्वास, सत्याचा ध्यास।